कोल्हापुरातील बौद्ध धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आरपीआयनं पूर्वीपासूनच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असल्याचं सांगितलं। एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं या भूमिकेचाही त्यांनी पुनरुच्चार केला। मराठा समाजातील गरीब कुटुंबांना आरक्षणाचा लाभ मिळालाच पाहिजे। कुणबी नोंदी असलेल्या सर्वांना आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे। मात्र सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी घोषित करणं न्यायालयात टिकणार नाही असंही त्यांनी सांगितलं। मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारसोबत चर्चा करावी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी समन्वय साधणं गरजेचं असल्याचंही नामदार आठवले यांनी नमूद केलं। कुणबी नसताना त्यांना आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी असेल तर त्याला राज्य सरकार काही नाही का करू शकत त्याला। त्यामुळं त्यांना कशा पद्धतीनं मराठा समाजाला मॅक्झिमम मदत होऊ शकेल या दृष्टिकोनातून सरकार सिरियस आहे आणि जरांगे पाटील यांनी थोडं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। सगळ्याच मराठ्यांना कुणबी म्हणा तर हे असा निर्णय जरी राज्य सरकारने घेतला तरी सुप्रीम कोर्टामध्ये तो अजिबात टिकणार नाही। त्यामुळं सगळ्या मराठा समाजाला कुणबी म्हणता येणार नाही आहे। पण जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मराठा समाज आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे, आमचा त्याला विरोध अजिबात नाही आहे। पण आता जर त्यांचं आंदोलन आजपासून सुरू होतं आहे तर एक बैठक ही मुख्यमंत्र्यांच्या सोबत डेप्युटी मुख्यमंत्री दोन आहेत आणि एकत्रितपणे चर्चा करावी। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यामधल्या केसेस मागे घ्यायची एक त्यांची मागणी आहे। त्यानंतर ते म्हणतात की ते ज्यांना कुणबीचं हे सर्टिफिकेट मिळालं आहे त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या, तर त्यांना सगळ्या सोयऱ्यांना द्या, पण त्यांचं जोपर्यंत व्हॅलिडिटी किंवा त्या जातीचा दाखला मिळत नाही आहे तोपर्यंत त्यांना ते देता येणार नाही। पण त्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब बैठक बोलवावी। राज्य सरकारच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटील इथं जाऊन तिथं आलेले आहेत आणि अनेक मंत्री जरांगे पाटीलांना भेटलेले आहेत। त्यामुळं मी त्यांना जाऊन तिथं भेटलेलो आहे। त्यामुळे याच्यातून मार्ग काढण्यासाठी मला वाटतं की काय करता येऊ शकेल आणि म्हणून मी जे सांगितलं की EWSचं आरक्षण त्यांना आता लागू नाही, तर ते आरक्षण लागू झालं तर मग केंद्राच्या ज्या सगळ्या जागा आहेत या केंद्राच्या जागांमध्ये मराठा समाजाला चांगली संधी मिळेल। तर तसा एक निर्णय व्हायला काही हरकत नाही। आता त्यांना हे आरक्षण मिळत नाही आहे, पण ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण द्यायला हवं ही आमची सुद्धा मागणी आहे। मराठा आणि ओबीसी समाजामध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवल्यास केंद्र स्तरावर समिती स्थापन करण्यास आम्ही तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी आरक्षणाच्या वर्गीकरणाबाबतही भूमिका स्पष्ट करत लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा विचार व्हावा असं मत व्यक्त केलं। कोणत्याही जातीवर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी असंही नामदार आठवले यांनी सांगितलं। नामदार आठवले यांनी भाजपवरही निशाणा साधताना शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती सरकारमध्ये आल्यामुळं आरपीआयचा विसर पडल्याचं सांगत आरपीआयला योग्य प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी केली। विधान परिषदेची एक जागा आणि किमान 2 महामंडळांची अध्यक्षपदं आरपीआयला द्यावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। रिपब्लिकन पक्ष हा भाजप शिवसेनेसोबत आल्यानंतर बाळासाहेबांच्या भीमशक्ती शिवसेनेच्या प्रस्तावानंतर आम्ही त्यांच्यासोबत आलो आणि पूर्वी भाजप सेनेची युती होती की आरपीआय आल्यानंतर त्याला महायुती हा शब्द झाला। पण आता माननीय एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार साहेब हे महायुतीमध्ये आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला काय द्यावं असं बीजेपीला वाटत नाही आहे, कारण त्यांच्याकडे बीजेपीकडे एवढी गर्दी झालेली आहे की त्यांची माणसं सांभाळायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे। आणि मग त्यांना असं वाटतं की आरपीआयला नाही दिलं तर चालतं आहे अशा पद्धतीची भावना त्यांची आहे। आठवले काय कुठं जाणार नाहीत आपल्याला असं सोडून अशी भावना त्यांची आहे। पण आम्हाला जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळाल्या पाहिजे, मिळायला हव्या होत्या। जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा आहे ती जागा आम्ही मागितली नाही, कारण त्यामध्ये निवडून येणं थोडंसं अडचणीचं आहे आमच्यासाठी। म्हणजे ते सगळ्या याला म्हणजे ते अडचणीचं असल्यामुळे आम्ही काही ती मागणी केली नाही।
पण आमची मागणी आहे की आता 5 ज्या गव्हर्नर नॉमिनी ज्या जागा आहे त्या जागामधली एक जागा आम्हाला मिळावी अशी आमची मागणी आहे आणि देवेंद्रजी मान्य केलेलं होतं. त्यानंतर 2 तरी महामंडळाची अध्यक्षपद आम्हाला मिळावी आणि लवकरात लवकर महामंडळ करावेत. आता ते 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे. सरकार दरम्यान जगभरात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युद्ध नको बुद्ध हवा हा संदेश देण्यासाठी कोल्हापुरात धम्म परिषदेचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बैठकीला राज्य संघटन सचिव शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, उपाध्यक्ष दीपक भोसले, मातंग आघाडीचे अध्यक्ष अण्णा वायदंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.